नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्पिटेटिव्ह अप्रेंटिस इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 50 व 60 या दोन्ही परीक्षांना विचारला जाणारा टेंडर नोटीस म्हणजेच लेटर क्वेश्चन हा कसा सॉल्व्ह करायचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला लेफ्ट साइडला जो क्वेश्चन पेपर दिला तो पाहून हुबेहूब या ठिकाणी राईट साइडला टाईप करून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे डॉट्स दिले जातील त्या ठिकाणी आपल्याला एंटर घ्यायचं आहे. लेटर टाईप करत असतानाच जेव्हा आपण ईमेल, वेबसाईट, फोन टाईप करू त्यानंतर आपल्याला आला पॅराग्राफ ऑप्शन मध्ये जाऊन या ठिकाणी बॉटम ऑर्डर घ्यायची आहे आणि बॉटम ऑर्डरला चिटकून या ठिकाणी रेफरन्स नंबर टाईप करून घ्यायचा आहे. रेफरन्स नंबर टाईप झाल्यानंतर 3 टॅब द्यायचे आहेत आणि या ठिकाणी डेट टाईप करून घ्यायची आहे. ओके, तुमच्या समोरचे दोन ऍड्रेस जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहेत. आपण 40च्या लेटर मध्ये 2च्या समोरचे दोन ऍड्रेस या ठिकाणी टाईप करत नव्हतो, मेलिंग मर्ज मध्ये या ठिकाणी करत होतो, पण 50 आणि 60च्या लेटर मध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टाईप करून घेतल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंग करते या ठिकाणी वळायचं आहे. या ठिकाणी एंटर्स आहेत, त्या ठिकाणी आपण एंटर्स देऊन घेऊयात. तर या ठिकाणी 2च्या समोर क्लिक करायचं की एंटर घ्यायचा. त्यानंतर सब्जेक्ट आणि अमरावतीमध्ये एक एंटर, रेफरन्स आणि डिअर सर मध्ये एक एंटर, आणि ज्या ठिकाणी पॅराग्राफ पडतोय त्या ठिकाणी देखील एक एंटर घ्यायचा आहे. फक्त टर्म्स अँड कंडिशन जे आहेत त्या ठिकाणी चिटकून राहू द्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर जर्मन आणि युअर्स फेथफुली मध्ये या ठिकाणी 2 एंटर ठेवायचे. अशा पद्धतीने एंटर देऊन घेतल्यानंतर आता आपण फॉर्मॅटिंगला सुरुवात करूयात. तर कंपनीचं जे नाव आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं, त्याला बोल्ड आणि याची साईज या ठिकाणी 24 ठेवून घ्यायच्या. त्यानंतर ईमेल हा डबल डॉट पर्यंत बोल्ड करायचा. त्याचबरोबर वेबसाईट डबल डॉट पर्यंत बोल्ड करून घ्यायची आहे. फोन देखील या ठिकाणी डबल डॉट पर्यंत या ठिकाणी बोल्ड करायचा. त्यानंतर कंपनीचा ऍड्रेस, ईमेल, वेबसाईट, फोन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आणि याची साईज या ठिकाणी 11 ठेवायची. ओके, त्यानंतर पूर्ण कंपनीचं नाव, त्याचा ऍड्रेस, ईमेल, वेबसाईट, फोन या ठिकाणी सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करून याला सेंटरला द्यायची आणि त्यानंतर फोन आणि या बॉटम बॉर्डर मध्ये एक एंटर ठेवायचा. रेफरन्स या ठिकाणी डबल डॉट पर्यंत बोल्ड करून घ्यायचा. डेट पण या ठिकाणी आपल्याला डबल डॉट पर्यंत बोल्ड करायचा. नंतर रेफरन्स, डेट आणि पूर्ण जो आपला लेटर आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आणि याची साईज या ठिकाणी आपल्याला 14 ठेवायची आहे. फॉन्टची स्टाईल या ठिकाणी 14 ठेवून घ्यायची आहे. फॉन्टची स्टाईल या ठिकाणी आपण 14 ठेवून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, सेकंड क्वेश्चन, द ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसिंग शुड बी इन इंडेक्स स्टाईल. काय सांगितलं आपल्याला, इंडेक्स स्टाईल. त्याच्यामुळे द मॅनेजरच्या समोर क्लिक करायचं, 1 टॅब, शुगर कॅन कंपनीला 2 टॅब आणि अमरावतीला 3 टॅब. जेव्हा आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगेल तेव्हा, जर आपल्याला समजा या ठिकाणी ब्लॉक स्टाईल सांगितली असती तर जशाच तसं या ठिकाणी आपण ठेवलं असतं, पण आता आपल्याला काय सांगितलं, इंडेक्स स्टाईल. त्याच्यामुळे द मॅनेजरला 1 टॅब, शुगर कॅन कंपनीला 2 टॅब आणि अमरावतीला 3 टॅब घ्यायचे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट आपला डबल डॉट पर्यंत बोल्ड करून घ्यायचा. रेफरन्स देखील या ठिकाणी डबल डॉट पर्यंत बोल्ड करून घ्यायचा. सब्जेक्टच्या समोरचा जो मॅटर असेल तो या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचा. रेफरन्सच्या समोरचा देखील मॅटर या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचा आहे. सब्जेक्टच्या समोर आता आपल्याला काय सांगितलं, द पॅराग्राफ शुड बी इन इंडेक्स स्टाईल. पॅराग्राफ आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितल्यामुळे सब्जेक्टला 1 टॅब घ्यायचा आणि रेफरन्सला 1 टॅब घ्यायचा. आणि ज्या ठिकाणी पॅरा पडतात त्या ठिकाणी अशा पद्धतीने टॅब देऊन घ्यायचे. जर आपल्याला पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल सांगितले असते तर आपण जशाच तसं या ठिकाणी ठेवलं असतं. ओके, त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी सिलेक्ट करायचा. टर्म्स अँड कंडिशनला बोल्ड, अंडरलाईन करून याला सेंटरला द्यायचे. ओके, त्याच्यानंतर जो पॅराग्राफ आहेत त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि याला जस्टिफाय करून घ्यायचं. ओके, त्यानंतर 14 क्वेश्चन पाहायचा आहे. काय सांगितलं, कम्प्लिमेंटली क्लोज शुड बी ऍट द राईट हँड साइड. ओके, त्याच्यामुळे काय करायचं, युअर्स फेथफुली ते चेअरमॅन संस्कृती साखर कारखानापर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचा. या ठिकाणी आपल्याला वरती एक कर्सर दिसतो, या कर्सर वरती लेफ्ट हँडेड म्हणून एक नाव आल्यानंतर याला 3.5 वरती घेऊन जाऊन सेंटरला द्यायचे. ओके, जर आपल्याला या ठिकाणी कम्प्लिमेंटली शुड बी ऍट द लेफ्ट हँड साइड सांगितलं असतं आपण जशाच तसं या ठिकाणी ठेवलं असतं, पण आता काय सांगितलं आपल्याला राईट हँड साइड, त्याच्यामुळे लेफ्ट हँडेड आल्यानंतर 3.5 ला घेऊन जायचं आणि याला सेंटरला द्यायचं. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जो आपला टेबल आहे इन्सर्ट करायचा राहिलाय तो या ठिकाणी टेबल इन्सर्ट करून घ्यायचा आहे. इन्सर्ट वरती जायचंय, इन्सर्ट वरती गेल्यानंतर टेबल, इन्सर्ट टेबल वरती क्लिक करायचं. 3 कॉलम आणि 4 रॉज या ठिकाणी टेबल इन्सर्ट करायचा आहे. ओके,
या टेबल आणि पॅरेग्राफ मध्ये एक एंटर राहू द्यायचा आणि टर्म्स अँड कंडिशन आणि या टेबल मध्ये एक एंटर राहू द्यायचा. म्हणजेच एक ब्लँक लाईन या ठिकाणी. आणि या टेबलची साईज देखील आपल्याला या ठिकाणी फॉन्टची स्टाईल या ठिकाणी 14 करून घ्यायची आहे. ओके, टेबल मधली जी माहिती आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये दिली सेम या ठिकाणी फिल करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला या टेबलची जी हेडिंग आहे ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर याला बोल्ड करायचं. बोल्ड करून याला सेंटर लाईन द्यायची. सिरियल नंबर 1 2 3 या ठिकाणी सिलेक्ट करायचा. याला सेंटर लाईन द्यायची. पर्टिक्युलरला या ठिकाणी आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट राहू द्यायची आणि क्वांटिटी जी आहे त्यांना या ठिकाणी राईट अलाइनमेंट द्यायची. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला मनाप्रमाणे आपल्या हवे तितके या ठिकाणी ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. हा टेबल जो आहे तो या ठिकाणी ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. इंग्लिश 50 व 60 या दोन्ही परीक्षेसाठी सेम टेंडर नोटीस म्हणजेच लेटर क्वेश्चन हा सेम विचारला जातो. अपेक्षा करतो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा.